नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण कारल्याची भाजी खाल्ली आहे, पण कारल्याचा ठेचा कधी खाल्लाय का? चला तर मग आज आपण कारल्याचा ठेचा कसा बनवायचा हे पाहूयात। त्यासाठी या ठिकाणी 2 ते 3 कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता ते गोल आकारामध्ये पातळ त्याचे स्लाइस बनवून घेऊयात। कारलं कट करताना त्यामध्ये जर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर ठेचा कडू लागू शकतो। तर या ठिकाणी पहा, मी या कारल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। याच पद्धतीने आपण उरलेली सर्व कारली कट करून घेऊयात। पहा, या ठिकाणी आपले सर्व कारले कट करून झाले आहेत। आता ते एका भांड्यामध्ये घेऊयात आणि त्यामध्ये आपण काय करणार आहे की कारल्यातील कडूपणा कमी होण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ घालून 10 ते 15 मिनिट झाकून ठेवूयात। मीठ घातल्यामुळे कारल्यातील कडूपणा पटकन कमी होऊन जाईल। 10 ते 15 मिनिटांनंतर कारल्याला आपण जे मीठ टाकलं होतं त्यामुळे छान पाणी सुटलेले आहे। आता ते सर्व पिळून काढायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता तव्यावरती आपण तेल घालून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये जे आपण कारले पिळून ठेवलेले होते तर ते घालून घेऊयात। कारल्याचे स्लाइस आपण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत छान परतायचे आहेत। अगदी मीडियम फ्लेमवरती हे 10 ते 15 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत। पहा, या ठिकाणी आपले कारले 10 ते 15 मिनिटांनंतर अगदी सोनेरी झालेले आहेत आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता पुन्हा त्याच तव्यामध्ये तेल घालून त्यामध्ये जिरी भरपूर घातलेली आहे, ज्यामुळे आपल्या ठेच्याला छान चव लागेल। त्यानंतर त्यामध्ये लसूण घातलेला आहे आणि लसूण थोडासा परतल्यानंतर त्यामध्येच कढीपत्ता घालूयात। आता यामध्येच आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात मिरच्यांचा वापर करायचा आहे। 5 ते 6 मिरच्या यामध्ये घालून या सर्व छान परतून घ्यायचे आहे। अगदी लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे।
मिरची आणि लसूण छान परतून झाले आहे. आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्यामध्ये आपण शेंगदाणे देखील छान परतून घेणार आहोत. त्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, ज्यामुळे ठेच्याला अजून छान चव येईल. कोथिंबीर आणि शेंगदाणे छान परतलेले आहेत. आता ते प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थोडेसे थंड झाले की मग आपण हे खलबत्त्यामध्ये याचा ठेचा बनवणार आहोत. मिक्सरमध्ये देखील करू शकतो, पण खलबत्त्यात केल्यानंतर अगदी चव छान लागते. आता हे सर्व मिश्रण खलबत्त्यामध्ये घालून घेऊयात आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते खलबत्त्यामध्ये ओबडधोबड असे जाडसर कुटून घ्यायचे आहे. पहा मैत्रिणींनो, कारल्याचा ठेचा छान तयार झाला आहे. आता तो एका प्लेटमध्ये काढून तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकतात. भाकरी सोबत तर अगदीच छान लागेल. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.